आईला सोडून बाहेर जाताना तुम्हाला कसं वाटतं आणि दुष्काळात 36 महिने कसं असतात की नाही त्याचं एक उदाहरण सांगा, असं दोन भावांनी काल आपल्याला प्रश्न विचारले. आता सगळ्यात आधी आईला सोडून बाहेर जातानाचा सीनच तुम्हाला दाखवतो, तेवढा बघा. मला खायला आणलं तर पाहिजे. बरं खायला घेऊन येतो येताना. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर असं आहे, भावानो घरातनं बाहेर जाताना असं वाटते माझी बारकी पोरगीच मी घरात ठेवून चाललोय, पण घरात येतो मनाला दुख पण तेवढीच लागलेली असते सोडा. आता राहिला प्रश्न दुष्काळात 36 महिने कसं असतात त्याचं उदाहरण द्यायचं. आमच्या रावल्याच्या घरातला एक चष्मा तयार करायला टाकलेला की नाही, तो आणायला चाललेलो आम्ही दोघं जण. हात कलंगलेला. चष्म्याच दुकानवाला आपला दोस्तच आहे, त्यामुळे जातातच गणेशनगर मधून त्यानं सांगितलेला एक चष्मा तेवढा घेऊन ये म्हणून. त्यात आपल्याला देवानं सगळ्या अडचणी तुम्हीच ठेवा या संघटनेचा अध्यक्ष पहिलाच बनवून ठेवलेला. आणि लोकांचं दुष्काळ 13 असतात आणि आमचं 36 महिने काय असतात की नाही, थांबा एकच मिनिटात सांगतो तुम्हाला. सकाळ सकाळी आल्यामुळे भुका लागलेल्या म्हणताना भावाला म्हटलं जरा बारीक मध्ये नाश्ता करून येऊया, आणि अंगातले किडे वळवाल तर म्हणताना दुकानात कोण नाही, भावाला म्हटलं 2 मिनिटं डोळे चेक कर, बसल्या तेवढा तर वेळ निघून जाईल. दोघांचं बी डोळं भावानं 15 मिनिटात चेक केला आणि मला काय सांगितलं माहितीये काय, तुझं जरा जास्तच नंबर आहे, बहुतेक दवाखान्यात जाऊन चेक करायला लागते. डेक्कन बसल्या एका दवाखान्याचा पत्ता दिला आणि भावानं सांगितलं आजच्या कसल्याही परिस्थितीत चेक करून घे, कारण नंबर लय मोठा लागला. आम्ही बी वेळ न घालता मागचा पुढचा विचार सगळा सोडला आणि डायरेक्ट दवाखान्यात आलो. आता ह्या चिठ्ठीवर एवढा मोठा नंबर लिहिलेला की नाही, असं वाटलं तर मोबाईलच नंबर लिहिलाय का काय. चला अशा तऱ्हेने भावानं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. दुष्काळात 36 महिने आमचं कसं असतात ती. मम्मी एवढा केवढा मोठा नंबर लागलाय मला, एवढा मोठा नंबर लागलाय. तू खायला नाही विचारत म्हणून असं कुठं असते वे. मला म्हणते खायला नाही विसरलाच म्हणून नंबर लागला डोळ्याला.